पहाटे लवकर उठण्याचे फायदे केवळ आरोग्यासाठीच नाहीत, तर ते तुमच्या प्रगतीसाठी आणि मानसिक शांततेसाठी देखील महत्त्वाचे आहेत. आपण नेहमी ऐकतो की यशस्वी लोक पहाटे लवकर उठतात, पण त्यामागील कारण काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? आणि विशेषतः महिलांच्या दैनंदिन आयुष्याचा विचार करता पहाटे लवकर उठण्याचे फायदे शारीरिक नसून कौटुंबिक जबाबदारी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी देखील खूप मोलाचे ठरतात. पण नेमकं असं काय होतं? काय फायदे होतात सकाळी पहाटे लवकर उठल्याने? हे आज आपण पाहणार आहोत. जेव्हा तुम्ही पहाटे लवकर उठण्याचे फायदे ऐकताल, तेव्हा तुमचे आयुष्य बदलण्यासाठी मार्ग तुम्हाला सापडेल. तुम्ही सकाळी किती वाजता उठता ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग पाहूयात ते फायदे. आपण एकूण 10 फायदे पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. प्रत्येक फायदा तुमच्यासाठी खूप मोलाचा ठरणार आहे. नंबर 1, घाईघाईच्या दिवसाची शांत सुरुवात. बऱ्याचदा आपली सकाळ, विशेषतः महिलांची सकाळ घाईने सुरू होते. मुलांचे डबे, नाश्ता, स्वयंपाक, घरकाम, साफसफाई यांच्या घाईने सुरू होते. यामुळे दिवसाच्या सुरुवातीला चिडचिड आणि तणाव वाढत असतो आणि मग दिवसभर मूड खराब राहतो, चिडचिड होत राहते, मुलांवर, घरच्यांवर राग निघतो आणि तणावाचे वातावरण तयार होते. जर तुम्ही रोज अर्धा 1 तास तरी आधी उठला, तर ही सर्व कामे तुमची शांततेत उरकू शकतात, ज्यामुळे तुमचा पूर्ण दिवस प्रसन्नपणे जातो आणि आनंदाने जातो. दिवसाची सुरुवात छान होऊन घरात शांत वातावरण तयार होईल, चिडचिड होणार नाही. जेव्हा घरची स्त्री आनंदी आणि शांततेने दिवसाची सुरुवात करते, तेव्हा संपूर्ण घराचं वातावरण हे पॉझिटिव्ह, सकारात्मक राहत असते. नंबर 2, आळस आणि निगेटिव्हिटीचा नाश. सूर्यकिरणासोबत वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा असते. सकाळी उशिरा उठल्याने शरीरात तमोगुण आणि आळस वाढत असतो, ज्यामुळे दिवसभर मरगळल्यासारखे जाणवते. याउलट लवकर पहाटे उठल्याने शरीरात रक्ताभिसरण सुधारते आणि तुम्ही दिवसभर उत्साही राहत असता आणि तुमच्या शरीरात पॉझिटिव्ह ऊर्जा वाढते. नंबर 3, स्वतःसाठी वेळ. पहाटे उठणं म्हणजे फक्त काम संपवणं नाही, तर स्वतःला वेळ देणं शक्य होतं. दिवसभर कुटुंबासाठी झटताना महिलांना स्वतःसाठी वेळच मिळत नाही. पहाटेची ती शांत वेळ तुमचीच असते. याच वेळी तुम्ही शांत बसून स्वतःला रिलॅक्स करू शकता, योगा, व्यायाम करू शकता, एखादं संगीत लावून बसून छानसा चहा घेऊ शकता. हे मानसिक थकवा दूर करण्यासाठी औषधासारखं काम करतं. शिवाय पॉझिटिव्ह ऊर्जा देखील वाढते. लक्षात घ्या, चहा म्हणजे इथे तुम्हाला हर्बल चहा सांगत आहे. आणि जेव्हा तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा वाढत राहते, तेव्हा निगेटिव्ह ऊर्जा आपोआप नष्ट होत राहते. त्यामुळे सकाळी पहाटे लवकर उठल्यामुळे स्वतःसाठी वेळ, पॉझिटिव्ह ऊर्जा आणि रिलॅक्स माइंड तयार होतं. नंबर 4, तणावमुक्त नियोजन. जेव्हा आपण उशिरा उठतो, तेव्हा आपली अधिक धावपळ होत असते आणि चिडचिड वाढते. पण लवकर उठल्याने तुम्हाला पूर्ण दिवसाचं नियोजन करायला वेळ मिळतो. काय बनवायचं आहे, कोणते काम करायचं आहे, कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचं आहे, हे ठरवल्याने तुमचा पूर्ण दिवस खूप सकारात्मक आणि तणावमुक्त जाणार आहे. आणि जर नियोजनच केलं नाही, उशिरा उठला, तर पूर्ण दिवस तणावातच जातो. कधीही तुम्ही अनुभव घ्या. नंबर 5, आरोग्य आणि सौंदर्याची जपवणूक. पहाटेची शुद्ध हवा आणि कोवळे ऊन व्हिटॅमिन डीचा उत्तम स्रोत आहे. सकाळी लवकर उठल्याने शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते, ज्याचा सकारात्मक पॉझिटिव्ह परिणाम तुमच्या त्वचेवर आणि केसांवर होत राहतो आणि तुम्ही अधिक तरुण आणि फ्रेश दिसत राहता. नंबर 6, वेळेची बचत. पहाटेच्या 1 तासात जेवढे काम शांतपणे आणि वेगाने होते, तेवढे काम दुपारी होत नाही. तेच काम दुपारी करायला 2 तास देखील लागतात, कारण उशिरा उठल्याने इतर कामांची गडबड होते आणि मग अशात काम जास्तच वाढत राहते. याउलट लवकर उठल्याने काम शांततेत आणि पटकन होते. नंबर 7, उत्पन्नाची संधी. ही टिप खास गृहिणींसाठी आहे, महिलांसाठी आहे. आजकाल अनेक महिला घरबसल्या डिजिटल कामे, शिवणकाम आणि ऑनलाईन बिझनेस यूट्यूब करत आहेत. मग ते कसे काय करत आहेत? तर पहाटे लवकर उठून कामांचे नियोजन करून कामे पटापट करून घेतात आणि दिवसभर घरातील कामांमुळे या गोष्टींना त्यांना वेळ मिळत नव्हता, तर आता वेळ मिळायला लागला आहे. मग घरातील कामे सकाळीच उरकून घेतात आणि दिवस त्यांना मोकळाच राहतो. म्हणूनच तुम्ही सकाळी पहाटे लवकर उठा आणि घरातील कामे करून घ्या आणि दिवसभर 4 पैसे कमवायला तुम्हाला वेळ मिळेल. किंवा तुम्ही घरातील कामे सकाळी न करता जर तुम्ही काही 4 पैसे कमवायचे काम ऑनलाईन तुम्ही सकाळी करताल आणि दिवसभर घरातील काम करताल, तरी तेही योग्यच ठरेल. यामुळे तुम्ही काहीतरी करू शकताल आणि उत्पन्नही देखील मिळवू शकतात. नंबर 8, कमालीची एकाग्रता वाढते. पहाटेच्या वेळी वातावरणात कमालीची शांतता असते आणि ऑक्सिजनचं प्रमाणही जास्त असतं. यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढत असते. जर तुम्हाला नवीन काही शिकायचं असेल, तर ही सर्वोत्तम वेळ आहे.
स्वतःच्या स्वप्नांसाठी दिलेला तो एक पहाटेचा तास तुमचं नशीब नक्की बदलणार आहे. नंबर 9. मानसिक ताकद, शिस्त आणि संयम. पहाटे लवकर उठण्याची सवय तुम्हाला शिस्त लावत असते. घरातील लहान मोठ्या संकटांना सामोरे जाताना जो तणाव होतो त्यासाठी मानसिक ताकद या शांत वेळेतून मिळत असते आणि याच वेळेत त्या तणावमुक्त वातावरणातून मेंदू रिलॅक्स होत असतो. नंबर 10. निर्णय घेण्याची क्षमता वाढते. सकाळी उठल्यावर आपले मन एकदम ताजेतवाने आणि शांत असते. रात्रीच्या झोपेनंतर मेंदू पूर्णपणे रिचार्ज झालेला असतो आणि तो निर्णय योग्य घेण्यास मदत करतो. विचारशक्ती वाढवते आणि जेव्हा तुम्ही उशिरा उठता तेव्हा अधिकच मन अशांत राहत असते. शिवाय सुस्तपणा जाणवत राहतो. म्हणूनच मग निर्णय क्षमतेचा विकास देखील होत नाही. त्याच्यामुळे पहाटे लवकर उठल्याने तुमची निर्णय क्षमता घेण्याची ताकद देखील वाढणार आहे. लक्षात ठेवा, पहाटे उठणे म्हणजे कष्ट नसून ती स्वतःला दिलेली एक भेट आहे, गिफ्ट आहे. जेव्हा तुम्ही जगाच्या आधी जागे होता तेव्हा तुम्ही आयुष्यात एक पाऊल पुढे असता. म्हणूनच मैत्रिणींनो, उद्यापासूनच नेहमीपेक्षा 15 मिनिटं तरी आधी लवकर उठण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तर ही होती ती 10 फायदे. यातील कोणता फायदा तुम्हाला सर्वात जास्त योग्य वाटला, कोणता जास्त आवडला ते कमेंट करून नक्की सांगा. सुरुवातीला खूप लवकर उठण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही 7 वाजता उठत असाल तर 5:45ला सुरुवात करा. उठण्याचा प्रयत्न करा. हळूहळू सवय लागेलच. तुमच्या मनात काही विशिष्ट विषय असतील, काही गोष्टींविषयी, तुमच्या विषयांवर, टॉपिकवर तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओ हवे असतील तर कमेंट करून नक्की सांगा. मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि इतर मैत्रिणींना शेअर करायला देखील विसरू नका. आणि आपल्या गृहिणी फॅशन लॅब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत, नवीन विषयासोबत.